या पक्षाचं टायटल क्लिअर कट आहे, जे तुमच्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही दिलं आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि हा स्टेट इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर्ड पक्ष आहे. आणि या पक्षाची जी विचारधारा आहे, मूळ विचारधारा आहे, ही रिपब्लिकन विचारधारा. आणि या पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानाचं आर्टिकल 22 त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा ध्वज कसा असेल त्याबद्दल विस्तृत अशी जानकारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या प्रेस नोटमध्ये पण आपण त्याचं एक पेज अटॅच केलेलं आहे आमच्या संविधानाचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आर्टिकल 22. आर्टिकल 22 मध्ये द फ्लॅग ऑफ द पार्टी शॅल कन्सिस्ट ऑफ अशोक चक्रा in white color in center against a blue cloth in rectangle, length and breadth being in 3:2 proportion. हे क्लिअर कट मेन्शन्ड आहे की आमच्या पक्षाचा जो ध्वज राहील तो असा राहील. निळा ध्वज, त्याच्यात सेंटरमध्ये अशोक चक्र आहे व्हाईट रंगाचा. आणि आपण बघत असाल की निवडणुका आल्या किंवा काही दुसरे प्रसंग असले त्यामध्ये, स्पेशली निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्या सोबत आहे दाखवण्यासाठी बहुतांश राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाच्या ध्वजासोबत आमच्या पक्षाच्या ध्वजाचा वापर करतात. आणि आजची पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा हाच आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज जो आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षासोबत युती करेल फक्त त्याच पक्षांना तो ध्वज वापरण्याची मुभा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी आमच्या ध्वजाचा वापर करेल त्याच्यावर आम्ही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे असं मानू आणि त्यावर कारवाईची मागणी आम्ही इलेक्शन कमिशनकडे करू. याकरिताची पत्रकार परिषद आपल्याकडे आज बोलवण्यात आली होती. विशिष्ट त्याच्यावर काही लिहिलं पण वेगवेगळे गट आहेत, त्यांच्याकडे निळा झेंडा आहे, परंतु त्यांच्या झेंड्यावर समजा पेरीपावाला असेल, पेरीपाचे असेल, आठवलेचे असेल तर त्या झेंड्यावर आठवले लिहून होते. पण आमच्याकडे जो रजिस्टर आहे त्याच्याकडे काही लिहून नाही. आणि असं कधी झालं आम्ही त्या पक्षाच्या याच्यावर कारवाई करू जे झेंडा घेतील नॅशनल पार्टीवर. आमची युती ज्याच्यासोबत राहील आम्ही तो झेंडा त्यांनाच वापरायला देऊ आणि अन्यथा आम्ही कारवाई करू. निळ्या रंगाचं गळ्याचे उपकरण घेतात त्याला काही आक्षेप नाही, त्याला नाही. झेंड्या संदर्भामध्ये तुम्हाला हा, झेंडा काय आता आजकाल उत्सुक कोणताही पक्ष येते निळा झेंडा वापरते, तो बीजेपी असो, काँग्रेस असो, उपाटा असो, शिवसेना, कुठलाही पक्ष निळ्या झेंड्याच्या सर्रास वापर त्याच्यावर अजून चेक झालेला नाही. आजच्या या प्रसंगी आम्ही असं ठाम हे केलेलं आहे, जो कोणी आता विदाऊट परमिशन हा झेंडा वापरेल किंवा युती आमची ज्याच्यासोबत असेल त्यालाच हा निळा झेंडा वापरण्याची आम्ही परवानगी राहील, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे बाबासाहेब निर्माण केलेलं आहे, नेतृत्व कोणाकडे आहे? सध्याचे नेतृत्व आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सरदार अमरजीत सिंग धनवला आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहेत डॉक्टर राजेंद्र गवई साहेब. म्हणजे जो संस्थापक बाबासाहेब त्या पक्षाचे लोकांना बोलले की ज्या पार्ट्यांसोबत आमचं युती होणार त्यांना तर काय या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काही झालं का असं कुणासोबत चर्चा सुरू आहे. कुणासोबत करणार? सध्या तर काँग्रेस सोबत आहे, चालू आहे चर्चा. जसं की आता प्रत्येक आमच्याकडे पार्टी असा म्हणतो आहे की आंबेडकरी विचारधारेला अनुसरून असणाऱ्या पार्टीसोबत करावं की बीजेपी नाही, काँग्रेस नाही, तर आपल्या ज्या वैचारिक पार्ट्या आहेत त्यांच्यासोबत करावं असं काही आपलं ध्येय आहे? त्यांच्यासोबतही सुरू आहे आपली बैठक, बोलणी चालणी सुरू आहे. जर भाजप काँग्रेस जरी आली तुमच्याकडे तर तुम्ही जाणार नाही, डेडली अगेन्स्ट. भाजपच्या सोबत जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे. पण आमची काँग्रेस सोबत युती, आम्ही महाविकास आघाडीचा एक भाग होतो आणि त्याच कारणाने आम्ही काँग्रेस सोबत युती संदर्भात आमची जे 10 सीटांची मागणी आहे ते दिली आहे. ऑलरेडी आम्ही लिस्ट पण दिली आहे
1-2 दिवसामध्ये जर काँग्रेसकडनं काही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही ऑलरेडी याच्या आधी पण आपल्याला प्रेस नोट दिली होती की आम्ही स्वबळावरचा विचार करू, किंवा सोबत आम्ही जे समविचारी पक्ष आहेत ते मग रिपब्लिकनचे बाकी पक्ष पण असू शकतात, त्यांच्यासोबत पण आम्ही जाऊ शकतो. परत एक युतीचं चालू आहे काहीतरी एक